श्री क्षेत्रपाल विजयते भगवान श्री कालभैरवांची सेवा करताना नकळत काही चुका झाल्या, त्रुटी झाली, स्तोत्र उच्चारताना, मंत्र उच्चारताना, मंत्रामध्ये उच्चारणामध्ये काही त्रुटी झाली किंवा मनामध्ये अशी भीती वाटत असेल, ग्लानी निर्माण झाली असेल की त्यांच्या सेवेमध्ये काहीतरी कमतरता राहिली, तर विशेष काळजी करण्यासारखं कारण नाही. त्यासाठी प्रायश्चित्त म्हणून भगवंताच्या सहस्त्रनामाचा पाठ करायचा. भैरव सहस्त्रनाम त्याचा पाठ करायचा. त्यानं नकळत झालेल्या चुकांचा किंवा ज्या त्रुटी आहेत सेवेमधल्या त्याचं प्रायश्चित्त होऊन जातं. आणि भगवंत परम कृपाळू आहेत. हे तुमच्या भावाकडं जास्त लक्ष देतात. तुम्ही सेवा करत असताना त्यांच्यावर निष्ठा ठेवतात, त्याच्यावर जास्त लक्ष देतात, तुमच्या त्रुटीकडे लक्ष देत नाहीत. तरीही आपलं कर्तव्य आहे की आपण सगळ्या गोष्टी, भगवंत त्रैलोक्याचे मालक आहेत, अनंत कोटी ब्रह्मांडाचे नायक आहेत आणि त्यांची सेवा ही यथासांग झाली पाहिजे, यासाठी आपण प्रयत्न करावेत. आणि नाही झाली तरी सहस्त्रनामाचा पाठ केल्यानंतर त्या अपराधातून मुक्ती होते, प्रायश्चित्त होते.